नमस्कार मंडळी, माझा हा ड्रेस आणि डोक्यावरची टोपी याच्यावरून तुम्हाला नक्की अंदाज आला असेल की मी कुठेतरी ट्रॅव्हलिंगला चाललो आहे. आणि तुमचा हा अंदाज अगदी बरोबर आहे. आम्ही नुकतेच कोकणचा दौरा करून आलो आणि आम्ही म्हणजे किती तर 18 जण, ज्याच्यामध्ये 5 वर्षांच्या तस्मयपासून तर 72 वर्षांच्या दादांपर्यंत आम्ही सगळ्यांनी कोकणची ही ट्रिप कशी एन्जॉय केली, सगळ्यांनी मिळून कशी एन्जॉय केली ती आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. चला तर मग कोकणच्या ट्रिपला आमच्या बरोबर. आता आज आमचा प्लॅन आहे, आज पुण्याला आलो आहे. काल नाशिकवरून आम्ही पुण्याला आलो आहे आणि आज पुण्याहून आम्ही श्रीवर्धनला जाणार आहे. साधारण 170 किलोमीटर प्रवास आहे पुण्याहून श्रीवर्धनचा. श्रीवर्धनला आज मुक्काम करणार आणि उद्या दिव्यागारला जाणार. उद्याच दिव्यागार आणि हरिहरेश्वर बघणार, पुन्हा श्रीवर्धनला मुक्काम करणार आणि परवा सकाळी आम्ही निघणार. असा कोकण दर्शनाचा हा छोटी ट्रिप 3 दिवसाची आम्ही प्लॅन केलेली आहे. त्याच्यावर आमच्या घरातली सगळी मंडळी आहे, सगळे लहान मोठे सगळ्या प्रकारच्या वयोगटातली मंडळी आहे. ओके ओके चला. कोण? दीपाली, एलिझाबेथ. आम्ही खूप एक्साइटेड आहे ट्रिपसाठी. आणि आता आम्ही चला एक एकाची ओळख एकदम सिंड्रेला दिसते. हाय, हा माझा हॅलो बापू मित्र यंग शॉंग. हा यंग शॉंग. आम्ही चाललोय आता कोकण दर्शनाला. हे माझे काका आयुष. हां व्हिडिओ कामगार. मंडळी, या कोकण ट्रिपसाठी आम्ही श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिव्यागार या शांत आणि सुरक्षित समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणांची निवड केली. श्रीवर्धनला भेट देण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मस्थान. बाळाजी विश्वनाथ हे केवळ पहिले पेशवेच नव्हते, तर त्यांच्या वंशात 9 जण मराठ्यांच्या राज्यांचे पेशवे म्हणजे पंतप्रधान झाले. 104 वर्ष बाळाजी विश्वनाथ यांच्या वंशजांनी मराठी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यामुळे या एकमेवाद्वितीय पेशव्यांचे जन्मस्थान पाहण्याची उत्सुकता आम्हाला होती आणि तुम्हाला देखील असणार आहे. मंडळी, आपण श्रीवर्धनमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. सकाळी 9-9:30 वाजता पुण्याहून पिरंगुट, पौड, मुळशी, माणगाव या मार्गाने दुपारी 2:30 वाजता श्रीवर्धनला येऊन पोहोचलो. येथे प्रमुख प्रवेशद्वाराजवळच असलेल्या तावसाळकर गार्डन रेस्टॉरंटमध्ये आम्ही सुरमई, पापलेट आणि सोलकढी या स्पेशल कोकणी पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर इथल्या नारळी पोफळीच्या बागेत सर्वांनी फोटो काढण्याची आपली हौस मनसोक्त पूर्ण केली. श्रीवर्धनला नारायण पाकाड येथील श्री रेसिडेन्सीमध्ये आम्ही राहण्यासाठी 4 रूम्स बुक केल्या आहेत. येथून श्रीवर्धनचा समुद्रकिनारा हार्डली 10 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. रूममध्ये येऊन आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि मोठ्या उत्सुकतेने श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्याकडे चालू लागलो. सावित्रीबाई फुले चौकातून आम्ही समुद्राकडे जाणाऱ्या मार्गाने चाललो आहोत. रस्ता अतिशय चांगला आहे. दोन्ही बाजूंनी नारळी, पोफळे आणि इतर हिरव्यागार घनदाट झाडींमुळे खूप प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. कोकणात आल्याचं एक वेगळं फिलिंग. आणि हा बघा कोकणाचं वैशिष्ट्य असलेला लाल मातीचा रस्ता. श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा स्पेशल आहे. नदीवर जसे घाट बांधतात ना, तसा इथे समुद्राला घाट बांधलेला आहे. आता या घाटाला काय म्हणतात ते मला नेमकं माहीत नाही, परंतु तो चांगलाच प्रशस्त आणि स्वच्छ आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहोत
येथे पर्यटकांना बसण्यासाठी शेड्स केलेले आहेत, बेंचेस ठेवलेले आहेत आणि मुख्य म्हणजे कचरा टाकण्यासाठी जागोजागी डस्टबिन देखील ठेवलेल्या आहेत. पर्यटकांना सूर्यास्ताचे दृश्य डोळे भरून पाहण्यासाठी उंच असा चौथरा या ठिकाणी बांधलेला आहे. त्याच्या खाली एक सुंदर सेल्फी पॉइंट आहे. या सेल्फी पॉइंटवर श्रीवर्धन अशा अक्षरे लिहिलेली आहेत. येथे उभे राहून प्रत्येक पर्यटक आपला फोटो किंवा सेल्फी काढतो. हे सर्व बांधकाम नवीनच आहे, पण इथे झाडे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवलेली दिसतात. पर्यटकांना समुद्रदर्शन घेण्यासाठी एक भव्य शेड या ठिकाणी बांधलेली आहे. या शेडमध्ये उभं राहून पर्यटकांना समुद्राचा हा जो नजारा आहे हा डोळे भरून पाहता येतो. या अतिशय सुंदर आणि छान असं हे बांधकाम आहे. जागोजागी पर्यावरणाचं जे महत्त्व आहे ते पटवून दिलेले आहे आणि पर्यावरण चांगलं ठेवणं हे पर्यटकांच्याच हातात आहे. या घाटाच्या शेवटी एक मच्छीमार आणि त्याची बायको होडीत उभं राहून समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळं टाकतात. असं एक अतिशय भव्य लाकडी शिल्प तयार केलेलं आहे. या सर्व बांधकामामुळे आणि या शिल्पांमुळे श्रीवर्धनचा हा समुद्रकिनारा इतर सर्व समुद्रकिनाऱ्यांपेक्षा उठून दिसतो, खूप छान दिसतो. हे बघा आत्ताशी आलेल्या आहेत, पोहोचलेल्या आहेत समुद्रकिनाऱ्यावर. श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या आहेत. दादा आमचं काय नाव हॅलो दादा, कसं काय? छान वाटतंय ना? वा, व्हेरी गुड संदीपजी, व्हेरी गुड. अर्णव, प्रदीप, संचू संचू, बोलो बोलो. दीपू, लता, हो बोला. रिया रिया रिया, बोलो बोलो. हॅलो, आणि तू हॅलो, आम्ही सगळे आलेलो आहोत समुद्र किनाऱ्यावर.
आणि मस्त कसे एन्जॉय करता आहोत. उठा उठा उठा. हो. हा आहे श्रीवर्धनचा समुद्रकिनारा. काल संध्याकाळी आम्ही नाशिकहून निघालो. एक मोठी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी केली आणि जवळजवळ 18 जण आमच्या कुटुंबातले श्रीवर्धनचा हा जो समुद्रकिनारा आहे आणि श्रीवर्धन हे गाव आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आज सकाळी आम्ही पुण्याहून श्रीवर्धनला दुपारी 2 वाजता पोहोचलो आणि आता संध्याकाळी 5 वाजेपासून या समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या या लाटांचा समुद्राच्या भव्यतेचा आनंद घेतो. श्रीवर्धनचा हा समुद्राचा किनारा कायम लक्षात राहील असा आहे. अतिशय सुंदर शांत चांगलं वातावरण आहे आणि निसर्गाचं हे सुंदर रूप मनामध्ये आम्ही साठवून ठेवतो. तर मंडळी, आज आपण श्रीवर्धनला आलेलो आहोत. श्रीवर्धनला आज आपण मुक्काम करणार आहोत. उद्या सकाळी श्रीवर्धनमधील प्रेक्षणीय स्थळ आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर हरिहरेश्वर आणि दिव्यागा इथे काय आहे, इथला निसर्ग कसा आहे, इथला समुद्रकिनारा कसा आहे आणि इथली वैशिष्ट्य काय आहे हे सगळ्यांसाठी तुम्ही पाहत राहा आमचा हा कार्यक्रम, आपला हा कार्यक्रम कोकणची ट्रीप आमच्याबरोबर आहे.